हा प्रश्न मोशन इन प्लेन या चॅप्टरवर नीट 2003 ला म्हणजेच AIPMT 2003 ला आलाय. प्रश्न असा आहे बघा, दी हॉरिझॉन्टल रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल इज 4√3 टाइम्स इट्स मॅक्सिमम हाईट. इट्स अँगल ऑफ प्रोजेक्शन विल बी ऑप्शन 1 45 डिग्री, 2 60 डिग्री, 3 90 डिग्री अँड 4 30 डिग्री. आता सगळ्यात आधी तुम्हाला फॉर्म्युला लर्न पाहिजे की रेंज आणि हे काय दिलंय, तर रेंज दॅट इज इक्वल टू 4√3 टाइम्स हाईट. मग आता रेंजचा फॉर्म्युला काय असतो, u स्क्वेअर साइन 2 थीटा म्हणजेच 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा बाय जी आणि 4√3 दिलंय आणि हाईटचा फॉर्म्युला असतो u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g. आता इथून इथं जर डिवाइड केलं तर हे 2√3 येणार आणि हे 2 आणि हे 2 कॅन्सल होणार, हे u स्क्वेअर कॅन्सल होणार, हे जी कॅन्सल होणार आणि मग आता शिल्लक काय राहिलं तर साइन थीटा कॉस इंटू कॉस थीटा दॅट इज इक्वल टू साइन थीटा इंटू साइन थीटा म्हणजे एक साइन थीटा सुद्धा काय झालं, कॅन्सल झालं आणि इथे शिल्लक राहिलं फक्त कॉस थीटा √3 टाइम्स साइन थीटा. मग हे कॉस थीटा तिकडे ट्रान्सफर केले ते टॅन थीटा झाले दॅट इज इक्वल टू 1/√3 आणि म्हणून थीटाची व्हॅल्यू काय झाली तर टॅन थीटा 1/√3 कधी असतो तर हा अँगल 30 डिग्री असल्यावर आणि म्हणून थीटा बरोबर 30 डिग्री की जो 4 नंबरचा ऑप्शन आहे. समजलं का? म्हणजे तुम्हाला आता ही जी रेंज आहे ही ह्या हाईटच्या 4/√3 टाइम्स कधी येणार आहे तर अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असल्यावर 30 डिग्री असल्यावर. समजलं का? तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.